everyone, welcome to the Ejudisha. Today we are going to learn class 7th, chapter number 50, statistics, in practice at 55. हा जो आपला पार्ट 4 आपला स्टार्ट झालेला होता, यामधील लास्टची जी एक्सरसाइज आहे ती आपण आज स्टार्ट करणार आहोत. यापूर्वी आपण पार्ट 3 आणि पार्ट 4 हे कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला जर गरज असेल तर ते तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात. सो आपण आज स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस एट 55. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, द हाईट इन सेंटीमीटर ऑफ 30 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन इन सेंटीमीटर्स. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. आपल्याला या ठिकाणी 30 चिल्ड्रन्सची हाईट दिलेली आहे, ती सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. त्या अकॉर्डिंग आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायचा आहे. सो या ठिकाणी त्यांनी सेंटीमीटर्समध्ये काही हाईट दिलेल्या आहेत, ज्या की मिनिमम आणि मॅक्झिममपर्यंत दिलेल्या आहेत. त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, आता या ठिकाणी एक टेबल तयार करायचा आहे. तो टेबल मी येथे ड्रॉ करते, तुम्ही पाहून घ्या. बघा, या ठिकाणी मी हाईट, टॅली मार्क्स अँड फ्रिक्वेन्सी टेबल तयार केलेला आहे. यानुसार आता या ठिकाणी मिनिमम नंबर्स दिलेला आहे 131 अँड मॅक्झिमम नंबर या ठिकाणी कोणता आहे 140. हा या ठिकाणी मॅक्झिमम नंबर आहे. ओके, सो आपण या ठिकाणी 131 पासून स्टार्ट करणार आहोत टू 140. ओके, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139 अँड 140. ओके, या डाटामध्येच नंबर दिलेले असतात. त्यापैकी आपल्याला सर्वात कमी नंबर्स ते सर्वात जास्त नंबर्सपर्यंत आपल्याला या हाईट या टेबलमध्ये लिहून घ्यायची आहेत. कारण की असं आहे, येथे जे हाईट्स दिलेली आहे ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आणि या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे त्यांनी, जो की हाईटचा आहे. त्या टेबलनुसार या ठिकाणी आपल्याला हाईट घ्यायची आहे. ती हाईट आहे मिनिमम टू मॅक्झिमम नंबरपर्यंत. ओके, या ठिकाणी आपल्याला हाईट सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी सेंटीमीटर घेणार आहोत. ओके, आता 131चे नंबर्स या ठिकाणी किती आहेत ते आधी आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी 131 हा वन टाइम आलेला आहे. या ठिकाणी आणखीन पाहायचं झालं तर या ठिकाणी एक आलेला आहे, म्हणजे 2 टाइम्स झाला, आणि आणखीन एक या ठिकाणी. ओके, सो 131 ही जी त्यांनी हाईट आहे दिलेली ती किती टाइम्स आलेली आहे 3 टाइम्स. सो आपल्याला या ठिकाणी 3 लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत, म्हणजेच फ्रिक्वेन्सी काय आली आहे 3. ओके, आता आपण 132 हा नंबर्स पाहणार आहोत, तो किती वेळा आलेला आहे. या ठिकाणी बघा 1 2 3. ओके, 3 टाइम्स. सो आपण 3 लाईन्स या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. फ्रिक्वेन्सी 3. 133. ओके, बघा आता या ठिकाणी 1 2 3 4 5. ओके, सो आपण 5 नंबर्स कसं घेणार आहोत. बघा, या ठिकाणी 1 2 3 आणि 4, आणि जी काही 5 लाईन्स जी आहे आपली ती आपण स्लॅन्टिंग लाईन्सच्या पॅटर्नमध्ये ड्रॉ करणार आहोत. ही 5 नंबरची लाईन्स असेल. 4 लाईन्स ड्रॉ केल्यानंतर 5 नंबर्सची लाईन्स आपली स्लॅन्टिंग लाईन्सच्या पॅटर्नमध्ये येणार आहे. तेव्हा आपण याला काय म्हणणार आहोत 5 लाईन्स. ओके, सो आपली फ्रिक्वेन्सी काय आली आहे 5. ओके, आता 134. बघा, या ठिकाणी 134 1 2 अँड 3. ओके, सो आपण 3 लाईन्स ड्रॉ करणार आहोत आणि फ्रिक्वेन्सी आपली 3 आलेली आहे. 135 1 2 3. ओके, 3 टाइम्स. सो आपण 3 या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. आपली फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे 3. ओके, 136. पहा इथे 136. ओके, या ठिकाणी एक आलेलं आहे, या ठिकाणी एक आलेलं आहे. सो आपली किती 2 टाइम्स. सो आपण 2 लाईन्स ड्रॉ करणार आहोत आणि फ्रिक्वेन्सी 2. 137. पहा इथे 137 1 अँड 2. सो आपण 2 लाईन्स ड्रॉ करणार आहोत. आपली फ्रिक्वेन्सी काय आहे 2. 138 1 2
ओके, या ठिकाणी 1 टाइम्स आलेला आहे. टॅली मार्क्समध्ये 1 लाईन स्ट्रॉ होईल आणि या ठिकाणी 1 येईल. ओके, 139 1 2 3. ओके, सो आपण 3 लाईन स्ट्रॉ करणार आहोत. 1 2 3. फ्रिक्वेन्सीमध्ये काय येईल? 3 येईल. ओके, 140 1 2 3 4 and 5. ओके, सो 1 2 3 4 5 लाईन्स काय असेल ती स्लॅन्टिंग असेल. सो फ्रिक्वेन्सी 5 येईल. ओके, आता यांची ॲडिशन करायची आहे आपल्याला. किती येईल? बघा या ठिकाणी सर्वांची ॲडिशन करायची आहे आपल्याला. सो यांची ॲडिशन या ठिकाणी 30 येईल. आपण काय करणार आहोत? टोटल फ्रिक्वेन्सी नंबरमध्ये घेतली आपण 30. ओके, या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह झालेला आहे. सेकंड क्वेश्चन आपण पाहून घेऊयात. In a certain colony there are 50 families. The number of people in every family is given below. Draw up the frequency table. या ठिकाणी आपल्याला एक हे दिलेले आहे, फॅमिली दिलेली आहे. ती 50 कुटुंबाची किंवा पूर्ण जी टोटल एरिया आहे त्यांचा 50चा आहे आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत. ओके, ते मेंबर्सचे काय केलेले आहेत या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे? फ्रिक्वेन्सी टेबल्स तयार करायचा आहे. ओके, सो आपण आता टेबल्स ड्रॉ करून घेऊयात. पहा या ठिकाणी मिनिमम नंबर किती आहे? सो 1 आहे आणि मॅक्झिमम नंबर किती आहे? सो 5 आहे. आपण काय करणार आहोत? 1 पासून नंबर ड्रॉ करणार आहोत टू 5 पर्यंत. 1 2 3 4 and 5. ओके, आता हे काय आहेत? फॅमिलीज आहेत. 5 फॅमिलीज आहेत आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत त्याचा त्यांनी येथे डाटा दिलेला आहे. आता बघा नंबर ऑफ मेंबर. कोणत्या फॅमिलीमध्ये एकच मेंबर आहे. ओके, सो बघा या ठिकाणी 1 या ठिकाणी इथे एक 1 टाइम्स दिसतोय. ओके, सो 1 टॅलीमध्ये जाणार. टॅली मार्क्समध्ये 1 लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. फ्रिक्वेन्सी आपली काही 1 येईल. ओके, 2 बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. ओके, सो बघा आपल्याला आता नंबर कसा ड्रॉ करा, लाईन्स कशा ड्रॉ कराव्या लागतील. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 किती झाले? 5 5 10 13 मेंबर्स आहेत. 1 2 3. ओके, हे झाले. आपली फ्रिक्वेन्सी काय आली? 13. 3 नंबर्स बघायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, सो 15 आपल्याला लाईन्स ड्रॉ करावी लागतील. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 2 3 4 5 15 झाले. 5 5 10 अँड 5 15. ओके, सो 15 फ्रिक्वेन्सी आलेली आहे आपली. ओके, 1 मिनिट. या ठिकाणी 3 आणखीन एक नंबर दिसतोय. सॉरी, म्हणजे आपला 16 झाला. आणखीन एक लाईन ड्रॉ करावी लागेल आणि फ्रिक्वेन्सी आपली 16 आहे. ओके, 4th नंबर बघायचा आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. ओके, 13 लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. 1 2 3 4 5 2 3 4 5 1 2 3. ओके, 13 फ्रिक्वेन्सी आलेली आहे आपली. 5 नंबर बघा आता. 1 2 3 4 5 6 7. ओके, 1 2 3 4 5 आणि 2 7 फ्रिक्वेन्सी आपल्याला.
याची टोटल काउंटिंग करायची आहे. ओके, सो यांची टोटल काउंटिंग आपली काय येईल 15. सो या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल आता, टोटल फ्रिक्वेन्सी नंबर इक्वल टू 15. ओके, आपला आन्सर डन झालेला आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण पाहून घेऊयात. A dice was thrown 40 times and the number of the upper face noted is given below. Draw up frequency table for this data. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, एक डायस आहे तो 14 टाइम्स फेकला आहे. त्यावेळी त्यांच्या अपर फेसवरती जे काही नंबर आलेले आहेत ते त्यांनी नोट केलेले आहेत. तर त्या नंबर्सची आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओके, तर आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीच्या अकॉर्डिंग टेबल तयार करायचा आहे. ओके ओके, मी फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला मिनिमम नंबर 1 दिसत आहे या ठिकाणी आणि मॅक्झिमम नंबर आपल्याला 6 दिसत आहे. सो आपण यानुसार आपण नंबर्स ड्रॉ करणार आहोत. 1 2 3 4 5 अँड 6. ओके, आपण या ठिकाणी मिनिमम नंबर टू मॅक्झिमम नंबर ड्रॉ केलेले आहेत. ओके, आता आपल्याला 1 नंबर किती टाइम्स आलेला आहे ते पाहायचं आहे. ओके, 1 2. ओके, 1 नंबर्स हा 2 टाइम्स आलेला आहे. सो आपण 2 लाईन्स ड्रॉ करणार आहोत. फ्रिक्वेन्सी आपली काय आहे 2. ओके, 2 नंबर्स बघा 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, फ्रिक्वेन्सी काय आलेली आहे 8. 3 नंबर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. फ्रिक्वेन्सी इज 13. ओके, सो नेक्स्ट नंबर काय आहे आपला 4 आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके, आणखीन बघा 8. ओके, 8 टाइम्स आपले काय झालेले आहेत 4 आलेले आहेत. सो आपण बघा 1 2 3 4 5 6 7 8. सो या ठिकाणी फ्रिक्वेन्सी काय आलेली आहे 8 आलेली आहे. 5 नंबर बघा 1 2 3 4 किती 4 अँड 5. ओके, 5 टाइम्स आलेला आहे. सो आपण 5 लाईन्स ड्रॉ करणार आहोत आणि फ्रिक्वेन्सी 5 घेणार आहोत. 6 नंबर बघा 1 2 3 4 टाइम्स. सो 4 लाईन्स 1 2 3 अँड 4. फ्रिक्वेन्सी इज 4. यांची टोटल काउंटिंग केली तर आपला आन्सर 40 येईल. म्हणजेच काय असेल टोटल फ्रिक्वेन्सी नंबर इक्वल टू 40. ओके, आपला आन्सर या ठिकाणी डन झालेला आहे. 4th नंबरचा क्वेश्चन बघा. द नंबर ऑफ चपातीज that 30 children in a hostel need at every meal is given below. Make frequency table for these scores. ओके, एक जी मेस आहे जेवणाची त्यामध्ये 30 चिल्ड्रन्स आहेत. ओके, त्यांना जी काही चपातीची काय म्हणता येईल चपातीज त्यांना जे किती लागतात म्हणजे चपातीचा नंबर त्या मुलांना किती लागतो इच चिल्ड्रन्सला त्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचा आहे. ओके, पहा इथे आपल्याला डाटा दिलेला आहे त्यांनी. ओके, नंबर ऑफ चपातीज अँड टॅली नंबर्स फ्रिक्वेन्सी. ओके, मिनिमम नंबर या ठिकाणी आहे 2 आणि मॅक्झिमम नंबर आहे ओके 5 नंबर आहे मॅक्झिमम. सो मी या ठिकाणी मिनिमम नंबर टू मॅक्झिमम नंबर घेतलेला आहे
टॅली मार्क्स घेतलेले आहेत आणि त्यांची फ्रिक्वेन्सी पण घेतलेली आहे. बघा या ठिकाणी 2 वन टाइम मिळतं. 2 बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ओके, मी या ठिकाणी 9 लाईन ड्रॉ करून फ्रिक्वेन्सी 9 घेतलेली आहे. नंबर ऑफ चपातीज 3 नंबर्स बघायचा आपल्याला किती वेळेस येतोय तो. बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, मी 10 लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत, फ्रिक्वेन्सी 10. फोर्थ नंबर बघा 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 5 लाईन्स आणि 3 लाईन्स. ओके, 5 6 7 8 आपली फ्रिक्वेन्सी आलेली आहे. 5 नंबर बघा या ठिकाणी 1 2 3 टाइम्स. 5 नंबर हा 3 टाइम्स आलेला आहे, फ्रिक्वेन्सी 3. त्यांचं टोटल ॲडिशन केली तर 30 फ्रिक्वेन्सी येते. टोटल फ्रिक्वेन्सी नंबर इज 30. ओके, आपला आन्सर या ठिकाणी याही क्वेश्चनचा डन झालेला आहे. ही प्रॅक्टिस जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.